नमस्कार सर्वांना, मी तुमची शुभचिंतक मनीषा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. आज मला तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमचा रिमोट कंट्रोल हा तुमच्या हाती आहे की दुसऱ्याच्या हाती आहे. आता हे तुम्हाला कसं कळणार की तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हाती आहे की दुसऱ्याच्या हाती? तर त्यासाठी मी तुम्हाला 4 प्रश्न विचारणार आहेत. त्याची उत्तरे तुमची हो असतील तर तुमचा रिमोट कंट्रोल हा तुम्ही दुसऱ्याच्या हाती दिलेला आहे. पहिला प्रश्न, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे स्वतःवर राग करता का? दुसरा प्रश्न, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे स्वतःला जज करता का? तिसरा प्रश्न, तुम्हाला समोरच्याने क्रिटिसाइज केलं म्हणजे तुमच्यातल्या उणिवा दाखवल्या तर त्या दुरुस्त करण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीचा राग करता का? चौथा प्रश्न, समोरच्याच्या नजरेने स्वतःकडे बघता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुमचा रिमोट कंट्रोल हा तुम्ही दुसऱ्याच्या हाती दिलेला आहे. जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल, स्वतःवर तुमचा विश्वास असेल, तर समोरचा तुम्हाला काही म्हणून तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचा नाहीये. कारण या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहे आणि समोरचा तुम्हाला हॅपीनेस देण्यासाठी नाही बसलेला आहे. तुम्हाला आनंद देण्यासाठी नाही बसलेला. तुमचा आनंद हा तुमच्या स्वतःमध्ये आहे. तेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला कितीही काही म्हणत असेल तरी तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट न करता त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे. कारण तुम्ही रिॲक्ट जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हाती दिलेला असतो. त्याच्यामुळे मग तुम्हाला राग येतो, चिडचिड होते, मनस्ताप होते. त्यांनी काय होते? त्रास तुम्हाला होतो की समोरच्याला होतो? तुम्हालाच होतो. हे ठरलेलं आहे. कारण समोरच्या व्यक्तीने तुम्हाला काही म्हटलं तर तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेने बघायला पाहिजे की हा मला म्हणतोय, ही तो त्याचा माइंडसेट आहे की तो मला असं म्हणतोय, पण मी अशी आहे का? मी खरंच अशी आहे का? आणि जर असेल तर त्यात सुधारणा करायची. ते ऐकून त्या व्यक्तीविषयी राग करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण सुधारणा करणे हे आपल्या हातात आहे. म्हणजे आपण सुधारणा करून स्वतःला सुधरू शकतो, आनंदी करू शकतो. कारण आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही, हे तुम्ही गोष्ट मान्य करा. या जगात तुम्हीच दुसऱ्याला कोणत्याच प्रकारे बदलू शकत नाही. जो काही बदल आपल्याला करायचा असतो तो स्वतःमध्ये करायचा असतो. तुम्ही स्वतः बदला, तुम्हाला जग पूर्णपणे बदललेलं दिसणार आहे. आपण कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवर खूप मोठं रिॲक्शन देतो. की आपण जेव्हा रिॲक्शन देत असतो तेव्हा आपला पारा खूप हाय लेवलला असतो. आपल्याला कळत नाही आपण काय करताय काय नाही. म्हणूनच म्हणतात की राग आला की थोडा वेळ शांत राहायला पाहिजे. हे त्याच्यासाठीच म्हणतात. कारण नंतर पश्चाताप करून त्याच्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नसतो. कारण तेव्हा वेळ गेलेली असते. तेव्हा आपल्याला कळतं की मी खूपच ओव्हर रिॲक्ट केलंय. तेव्हा वेळ गेलेली असते ना. मी तेव्हा स्वतःला त्रास तर करूनच घेतलेला असतो, पण दुसऱ्यालाही त्याचा त्रास दिलेला असतो. म्हणून कोणी काही म्हटल्यानंतर त्याच्यावर रिॲक्ट करणे जरुरी आहे का, की ते सोडणे आवश्यक आहे? म्हणजे असं म्हणता येईल की ती गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल तर तुम्ही रिॲक्ट करा. ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर तुम्ही रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड नाही करता आले की ॲटलिस्ट त्यावेळी तुम्ही शांत तरी राहा. म्हणजे त्यावेळेचा जो मनस्ताप आहे, जो मानसिक त्रास आहे तुम्हाला जो होणार आहे तो होणार नाही. तुम्ही स्वतः आनंदी असले, स्वतःवर प्रेम करत असले तर तुमच्याकडे जे आहे ना तेच तुम्ही इतरांना देऊ शकता. तुमच्याकडे आनंद, स्वतःवर प्रेम तुम्ही करत नसाल तर तुम्ही ते इतरांना देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आजपासून स्वतःवर काम करायला सुरुवात करा. मी आताच सांगितलं आहे की तुम्ही स्वतःला बदलू शकता, तुम्ही समोरच्याला बदलू शकत नाही. ही पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे असंच म्हणावं लागेल. जसं म्हणतात ना की जे बी पेरलं तेच झाड उगवतं, तसंच तुम्ही आनंदाचं, सकारात्मकतेचं जर बी पेरलं तर तसंच झाड उगवणार आहे आणि त्याची जी फळं येणार आहे त्याचा स्वाद तुम्ही तर घेणारच, पण इतरांनाही मिळणार आहे. आपण निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. तुम्हाला माहीत आहे निसर्ग सदैव देत असतो. ही गोष्ट निरीक्षण केलं आहे का? निसर्ग प्रत्येक वेळी तुम्हाला देत असतो. तुम्ही त्याला इतकुसं देता, छोटूसं, तर तुम्हाला भरभरून देतो. मग आपणही द्यायला शिकलं पाहिजे. प्रेम, आनंद, मान, सन्मान हे द्या आणि त्याच्यात डबल पटीत मिळवा. आता
तुमचा जो रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणजे उपाययोजना मी एक सांगणार आहे. काय करायचं माहिती आहे का, आपला हा श्वास आहे, श्वास कितीतरी वर्ष झाले आपण घेतोय, पण तुम्ही कधी जाणीवपूर्वक श्वास घेतलाय का? म्हणजे त्या श्वासाकडे घेताना तुम्ही बघितलंय का? स्टॉप करा व्हिडिओ आणि बघा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार एकदम डोळे बंद करू आणि तेवढाच दीर्घ तो सोडा. घेताना नाकाने घ्या आणि सोडताना तोंडावाटे सोडा. तुम्हाला 5 श्वासामध्ये रिलॅक्स वाटेल याची मी गॅरंटी आणि खात्री देऊ शकते. ट्राईड अँड टेस्टेड आहे. जेव्हा तुम्हाला खूप असं हायपर वाटतं म्हणजे राग येतो ना, तेव्हा ही टेक्निक तुम्ही यूज करा. शांत बसा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ तोंडावाटे सोडा. तुमचं माइंड शांत होऊन जाईल. ही टेक्निक योगा आणि मेडिटेशनमध्ये यूज केल्या जाते. त्याच्यामुळे माणसाचं म्हणजे व्यक्तीचं माइंड आणि बॉडी रिलॅक्स व्हायला मदत होते. त्याच्यामुळेच मेडिटेशन आणि योगा, ध्यान हे आपण करायला पाहिजे. ते नसेल जमत तर तुम्ही दिवसातले 2 वेळा ॲटलिस्ट हे दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे तर करूच शकता. सर्वच करू शकता, मला माहीत आहे. काहीच नाही, 1 मिनिट लागतं. तुम्ही हे करायला लागाल ना आणि एकदा तुम्हाला याची सवय झाली ना तर तुम्ही नेहमी करा आणि तुमचं रिमोट कंट्रोल नेहमीसाठी तुमच्या हातात येईल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. तुम्ही नक्की प्रयत्न करा, ट्राय करा आणि तुमचा अनुभव शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असेच धमाकेदार नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही रेडी राहा, तयार राहा. ही ब्रह्मांडी शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात दीर्घायुष्य, भरभराट, आनंद, ऐश्वर्य, समाधान घेऊन येऊ हीच ईश्वराची प्रार्थना. गॉड ब्लेस यू ऑल. गॉड ब्लेस यू ऑल. गॉड ब्लेस यू ऑल. Thank you so much.